पिंपरी चिंचवड शहरासाठी मेट्रोचा तिसरा टप्पा आता उभारला जाणार आहे। हा टप्पा नेमका कोणत्या मार्गाने जाणार आहे आणि किती किलोमीटरची ही मेट्रो असेल, किती स्टेशन असतील, ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्या सोबत महापौर रवी लांडगे आहेत। महापौर, सर्वात महत्त्वाचा हा प्रकल्प असणार आहे, पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र असणार आहे, तर हा कसा टप्पा उभारला जाईल? आपल्या सर्व शहरवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आपल्या शहरात वाहतुकीची समस्या खूप मोठी झालेली आहे। शहराची लोकसंख्याही वाढलेली आहे, परंतु या मेट्रोच्या माध्यमातून संपूर्ण नागरिक जेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करतील तेव्हा वाहतुकीची समस्या निश्चितच सोडवली जाईल। हा सुमारे 45 किलोमीटरचा नवीन पुणे मेट्रोचा तिसरा टप्पा आहे आणि त्यामध्ये 34 स्टेशन आत्ता आहेत। भक्ती शक्ती चौकातून हा मार्ग सुरू होतो, तो मुकाई चौक, त्याच्यानंतर वाकडवरून पिंपळे सौदागरवरून नाशिक फाटा, लांडेवाडी, भोसरी मार्गे चाकण असा हा 45 किलोमीटरचा टप्पा आहे आणि सुमारे 13,000 कोटीचा हा प्रकल्प आहे। तो लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, जेणेकरून शहरवासियांना वाहतुकीची समस्या सोडवल्याचे समाधान। खरं तर आपण हा जो मार्ग सांगितला भक्ती शक्ती, मग पुणे बेंगलोर हायवे आहे, तिकडून जाऊन तो असा MIDC मधून जातो, तर पुन्हा कुणाला याचा लाभ होईल आणि किती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा ठरेल? संपूर्ण शहरवासियांना याचा लाभ होणार आहे। म्हणजे समजा वाकडच्या मनुष्याला शिवाजीनगरला जायचंय तरी त्याला कनेक्टिव्हिटी असणार आहे, आणि वाकडच्या मनुष्याला चाकणला जायचंय, चाकणच्या मनुष्याला पुण्यात जायचंय तरी त्याला कनेक्टिव्हिटी असणार आहे। त्यामुळं सर्वच नागरिक पब्लिक ट्रान्सपोर्टचा चांगल्या प्रकारे उपयोग करतील अशी आशा बाळगू आणि वाहतूक समस्या सोडवण्यात मदत येईल। MIDC 2-3 MIDC याला कनेक्ट होत आहेत, म्हणजे भोसरी MIDC असेल, चाकण MIDC असेल, त्यांच्या दृष्टीनं हा किती महत्त्वाचा प्रकल्प? MIDC साठी तर खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला माहिती आहे आपली औद्योगिक नगरी आहे, कामगार नगरी आहे, संपूर्ण आपल्या कामगारांना बाय रोड प्रवास करावा लागतो। जेव्हा मेट्रो चालू होईल सर्वांना एक सुसंगतपणे जिथे जिथे जायचं असेल त्यांना सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात जाता येईल। त्यामुळं कामगारांसाठी तर हा प्रकल्प सर्वात महत्त्वाचा आहे। यामध्ये काही बदल आपण सुचवतोय, ज्याचा निर्णय तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्री अंतिम घेतील, तर तो काय बदल आहे आणि किती स्टेशन त्यामध्ये वाढवले जातील? फक्त भोसरी उड्डाणपुलाचा विषयचा तो प्रश्न प्रलंबित आहे। आता त्यामध्ये 2 सूचना आहेत। एक तर भोसरी उड्डाणपूल पाडायचा असेल तर लांडेवाडीतून भोसरीतून डायरेक्ट चाकण, आणि नसेल पाडायचा तर एक दुसरा पर्यायी मार्ग करता येईल गवळी माथा ते गोडाऊन चौक। पण त्याबाबतचा निर्णय आता आमदार महेशदादा होते, आम्ही सर्वजण होतो, मुख्यमंत्री साहेबांकडे मीटिंग होईल, त्यामध्ये जे ठरल त्यानुसार निर्णय घेता येईल। किती अंदाजे खर्च याच्यासाठी गृहीत धरलेला आहे आणि महापालिकेचा त्यामध्ये किती वाटा असणार? 13,000 कोटी सुमारे खर्च आहे। केंद्र सरकार 20% आणि मेट्रो 50% असं आहे। तर हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे, कारण हिंजवडीचा IT पार्क आहे, भोसरी MIDC आहे, चाकण MIDC आहे, या ठिकाणी जो कामगार वर्ग जाणार आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प ठरू शकतो आणि शहरातली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प जो आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। अपेक्षा आहे की लवकरात लवकर काम सुरू व्हावं आणि ही मेट्रो या सर्वांच्या सेवेत दाखल व्हावी। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।